सावरीला खर्चासाठी म्हणून 1 लाख रुपये दिले होते. काय? काही मदत लागली तर अगदी निसंकोचपणे मला सांग. म्हणजे मला तुला फक्त एवढंच सांगायचं आहे की माझे विम्याचे पैसे येणार आहेत, ते आल्यानंतर मी तुझे पैसे परत करणार आहे. ऑपरेशन सक्सेसफुल झालंय, पण खूप काळजी घ्यावी लागेल. तू काय बाबा जाणारच. आफ्टर ऑल तू असावरीचा वेलविशर आहेस ना. सूर्यवानराव, आज भलते खुशीत दिसताय. काय बात काय? बातमीच तशी आहे खैरमुडे. काय बातमी? कसली बातमी? खैरमुडे, तुम्ही सांगितल्याबरोबर मी माझ्या माणसांना कामाला लावलं आणि त्याने हर्षवर्धन भोसलेबद्दल असे सिक्रेट्स गोळा केलेत की तुम्ही ऐकाल तर चाट पडाल. काय सांगताय काय सूर्यभानराव? जरा आम्हालाही कळू दे कसलं सिक्रेट आहे ते. ऐका. गावाबाहेरील वस्तीत हर्षवर्धन भोसले आणि ही गोष्ट कुणाला म्हणजे कुणालाच माहित नाही. वा सूर्यभानराव वा. सूर्यभानराव, जी गोष्ट एवढ्या दिवसात आम्हाला जमली नाही ती तुम्ही एका दिवसात करून दाखवलेत. खैरमुडे, चोराच्या वाटात चोरालाच माहित असतात. आता बघाच सूर्यभानराव त्या हर्षवर्धन भोसलेला माझ्या तालावर कसा नाचवतो ते. हर्षवर्धन भोसलेच्या चेहऱ्यावरचा हर्ष जर नाहीसा नाही केला तर नावचा खैरमोडे नाही. नमस्कार साहेब. ओळखला का? कोण? साहेब, आवाज नाही ओळखला? साहेब, तुम्ही आम्हाला विसरलात पण आम्ही नाही विसरलो.
नवीन नवीन बातम्या कळत आहेत. कोणत्या? जुन्या वाड्यातील म्हाताऱ्याचं सिक्रेट कळलंय आम्हाला. साहेब, मांजराला वाटतं डोळे मिटून दूध. शडाप. नाही साहेब, आम्ही शटअप नाही करणार, आम्ही तोंड उघडणारच. काय साहेब की पोटात एखादी गोष्ट दडली ना की पोटात दुखायला लागतं आमच्या. आणि त्यावर इलाज पण तुमच्याकडेच आहे. साहेब, माझं म्हणणं तर ऐकून घ्या. काय ना, एक छोटीशी डिमांड माझी पूर्ण करायची. चंद्रपूरच्या नवीन थिएटरचं टेंडर तुम्ही भरायचं नाही, आणि भरलात तर म्हाताऱ्याची बातमी सगळ्या पेपरात छापून येईल. सावकाश ग. हो हो हो, किती काळजी कराल. अगं नीट बाई. मरण कमी कर जरा आता. कसं वाटतंय? छान, बरं वाटतंय. सावरी कुठे भाऊजी? ती बिल भरते, खूप लाईन होती आणि डिस्चार्ज मिळून गेला होता. सावरी म्हणाले तुम्ही वा पुढं, मी बिल भरून येते. बरं केलं. अगं, एकदा का डॉक्टरने सांगितलं ना की आता घरी जायला हरकत नाही, तुझ्या आईनं नुसता घोषा लावला होता, कधी घरी जायचं कधी घरी गेलं. खरंच केव्हा एकदा घरी येते असं झालं होतं मला. उमा, तुला खरं सांगू, मला ऑपरेशन थिएटरमध्ये नेत होते ना, तेव्हा क्षणभर असं वाटून गेलं आपण आपल्या घरी परत जाऊ शकू. अगं काहीतरीच काय बोलते सुधा ताई. आम्हाला सगळ्यांना खात्री होती तू लवकरात लवकर घरी परत येणार. तुझी ही लेक तास तासभर देवापुढे प्रार्थना करायची तुझ्यासाठी. सुधा ताई, खरं सांगू, तुझं पाऊल या घरात पडलं आणि घरात अगदी चैतन्य आल्यासारखं वाटतंय बघ. सगळं घर कोमेजून गेलं होतं का तुझ्या काळजीनं. अंगणातली तुळस सुद्धा गप्प गप्प होती. आता अगदी आनंदाने डुलेल. बरं, तू आराम कर, मी तुझ्यासाठी गरमागरम चहा घेऊन येते. आणि घरातल्या एकेका गोष्टीसाठी जीव असा आसुसला ना. आलेच. मी जरा शाळेत फोन करून येतो. अंतराबाई, आईसाहेबांकडे लक्ष ठेवा. हो बाबा. काय हो, आई आई लाडोबा, कॉलेजमध्ये जात होता की नाही? नाही गो, का? माझं लक्षच नव्हतं लागत कशा. आई, तुला आता नक्की बरं वाटतंय ना? हो बाळा, अगदी बरं वाटतंय. मग आता परत नाही आजारी पडायचो. नाही पडणार. पण आई आजारी पडली ना तर हे असं घाबरून नाही जायचं. नाही घाबरणार, पण आता मी तुला कुठे सोडून जाणार पण नाही. खरंच? खरंच. बघ, लग्न झाल्यावर सुद्धा जाऊ देणार नाही मी. आई, काय गो,
घे घे ना. घे घे गोळ्या घे आणि संपवून टाक स्वतःला. घे. मला न विचारता निर्णय घेतलास ना. आत्महत्येचा विचार आला ना मनात, मग तो पूर्ण कर. घे 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 गोळ्या घे. इतकी कंटाळलीस मला? नाही आलं. तुम्हाला नाही कंटाळले मी, स्वतःलाच कंटाळले. स्वतःच्या या पांगुळपणाला कंटाळले मी. म्हणून मला पांगळ करून चालली होतीस कायमच? मनात एकदाही विचार आला नाही की तुझ्यानंतर माझं काय होईल, मी कसा जगू शकेन? पण आनंद, माझ्याकडून तुम्हाला कसलीही मदत होत नाही. उलट मी तुमच्यावर भार आहे, हीच भावना मला सतत टोचत असते. आनंद, तुम्ही दुसरं लग्न करा. पुन्हा तेच. स्वाती, मला सांग, माझ्या बाबतीत असं झालं असतं तर तू केलं असतंस दुसरं लग्न? पण आनंद, मी तुम्हाला कसलंही सुख देऊ शकत नाही. हे ठरवणारी तू कोण? तू कोण हे ठरवणारी की माझं सुख कशात आहे? हे बघ, तो माझा अधिकार आहे आणि माझं सुख मी शोधलंय. सुख हे शेवटी मान्यावर असतं. ही वाक्य फक्त पुस्तकात लिहिण्यापुरती आणि वाचण्यापुरती ठीक आहे. प्रत्यक्षात वागणं खूप कठीण जातं. हो. म्हणून तू हा सोपा मार्ग निवडलास, मला सुखी करण्याचा. तुझ्या जाण्याने मी सुखी होईन असं खरंच वाटतं तुला? निदान स्वतःला हवं तसं जगू तरी शकाल. स्वतःच्या आयुष्याला योग्य ती दिशा देऊ शकाल. स्वाती, तुझ्याशी विधिपूर्वक लग्न केले. ते 7 फेरे घेताना प्रत्येक फेऱ्यासोबत तुझ्याशी एकनिष्ठ प्रामाणिक राहण्याची शपथ घेतली आणि तुझी संपूर्ण जबाबदारी. स्वाती, तुझ्याशी जेव्हा लग्न करायचं ठरवलं ना, तेव्हाच तुझी माझी दिशादर्शक म्हणून मी निवड केली आणि स्वतःला संपूर्णपणे तुझ्याकडे सोपवलं. अगं, शाळेतून जेव्हा थकून भागून मी घरी येतो ना, तेव्हा तुझ्या चेहऱ्यावरचं एक हसू देखील माझा सगळा थकवा पळवून लावतो. अगं, माझ्या केसातून फिरणारा तुझा हात आपल्यातल्या घट्ट नात्याचा विश्वास देऊन जातो. आणि या सगळ्या गोष्टींपासून मला पारखं करायचंय का तुला? एक मिनिट, आज मला बोलू दे. मला वाटत होतं की आपलं नातं खूप घट्ट आहे, पण नाही.
आज तू हे असं वागून दाखवून दिलंस की मी कुठेतरी कमी पडतोय. आयुष्यभर तुझा सांभाळ करीन हा विश्वास देण्यात मी कुठेतरी कमी पडलोय. कुठेतरी छोटीशी का होईना पण चीर गेली आपल्या नात्याला. पण एक सांगतो, एक नवरा म्हणून असं कोणी सांगणार नाही आपल्या बायकोला, पण मी सांगतो, तुला जर का इतकाच कंटाळा आला असेल ना तर कर तुला काय हवं ते. प्रत्येकाला स्वतःचा निर्णय घेण्याचा हक्क आहे. मी त्याच्या आड येणार नाही. मी माझ्या सुखाची व्याख्या ठरवली आहे तशी तू तुझ्या. बरं, जे काही करशील त्यामुळे मी सुखी होईन वगैरे अशी भावना जोडू नकोस त्याला. आणि कृपा करून तुझ्या भ्याडपणाची आणि माझ्या प्रेमाची तुलना करू नकोस. बरं, तू गेल्यामुळे मी माझ्या जीवाचं बरं वाईट करून घेईन असं समजू नकोस. कारण तेवढी हिंमत नाहीये माझ्यात. पेक्षा मी भॅड नाहीये. काय 4 दिवस रडीन आणि पुन्हा मार्गस्थ होईल नव्या आयुष्याकडे, सुखाची नवी व्याख्या ठरवायला. कुणा उर्दू शायरने म्हटलेलंच आहे, गुजर तो जाएगी तेरे बगैर भी, लेकिन बहुत उदास बहुत बेकरार गुजरेगी. ठीक आहे, मी तयार आहे. होऊन जाऊ दे निर्णय. आज काय व्हायचं तो घे. घे या गोळ्या घे. घे पाणी घे. घे पाणी घे. पण थांब 1 मिनिट. मी जातो, नंतर घे. कारण माझ्या विश्वासाला हे असं संपताना मी नाही पाहू शकत. सॉरी. सॉरी यार, मला माफ कर.